नमस्कार, मी सुदर्शन सुर्वे रॉक्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। शिमगोत्सव म्हटलं की महिनाभराचा उत्सव। मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात। काही ठिकाणी जास्तीत जास्त उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो। मात्र रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल 1.5 महिना चालतो। 1.5 महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा हा उत्सव गावात सुरू असतो। ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचे प्राचीन सूर्य मंदिर आहे। शिमगोत्सवाला 100 पेक्षा अधिक वर्ष लोटली आहेत। कालपरत्वे उत्सवाचे रूपही पालटले असून ते व्यापकही झाले आहे। 1.5 महिन्याच्या कालावधीत 12 वाड्यांमधील 640 घरांमध्ये पालखी पूजेकरता येत असल्याने भाविक दर्शनाकरिता हमखास घरी येतात। होळी पौर्णिमेच्या 1 दिवस आधी ग्रामदेवताला रूपे लावून पालखीत देव विराजमान होतात। त्यानंतर पालखी होळी तोडण्याच्या ठिकाणी नेली जाते। होळी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतो। ढोकंबळे, मुरुगवाडा, उंबरवाडी, देवपाटवाडी, नवेदरवाडी, कुंभारवाडी, बाजारपेठ, गुरववाडी, चिंचवणे, पेडणेकरवाडी, काजीरभाटी, मोरेवाडी येथील घरोघरी जाऊन ग्रामदेवतेची पालखी पूजा स्वीकारते। हा उत्सव जवळपास 1.5 महिना सुरू असतो। जिल्ह्यातील एकमेव दीर्घकाळ चालणारा हा एकमेव शिमगोत्सव असावा।